घेऊन आलाय बघ गाड्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि आज आहे शुक्रवार आणि भर पावसात माझ्या मित्राचं लग्न आहे. तर आम्ही चाललो आहे सगळे नाशिकला आणि म्हणजे मित्राचंच आहे त्याच्यामुळे सगळे मित्र गाडी करून चाललो आहे. तर मी आता जाते खाली, हे लोक मला पिक करतील आणि मग आम्ही कुंदनच्या लग्नाला नाशिकला चाललो आणि मी नाशिकला जाण्याचं हे सेकंड टाईम आहे. त्याच्यामुळे बरेच दिवसांनी तिकडे झाले, बरेच वर्षाने. खूप मजा येणार आहे, धमाल येणार आहे. अरे यार माझा रस्त्यामध्ये आता आम्ही थांबलो आहे हॉटेल किरणला, कारण ह्यांना लोकांना भूक लागली. काय क्रेंज करतोयस. तर आमची जी मागून गाडी येते, रजनीशला वगैरे भूक लागली आहे म्हणून आम्ही इथे थांबलो किरण, हॉटेल किरणला. तर आम्ही बघतोय की चिकन 65 वगैरे काय मिळतं आहे का. हायवेलाच गाडी थांबवली आहे, तर थोडंसं खाऊन वगैरे निघतो आणि आता अजून पोहोचायला आम्हाला 3 तास तरी आहे नाशिकला. घेऊन जायचं काय? इकडे मधुरचं काम सुरू आहे. तो शो ऑफ करतोय आमच्या समोर थोडासा. एकटाच कामाचा माणूस आहे. हे आहे दुसऱ्या गाडीतले लोक. जैसी वो थी जो आपने देखा था. जस्ट आम्ही पोहोचलोय नाशिकला, पण वेन्यूला पोचायच्या आधी कौस्तुभला आणि रजनीशला कपडे घ्यायचे होते, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय आणि आता आम्ही इथे पाणीपुरी वगैरे खात बसलोय. संजय सिंघानिया सोबत. संजय सिंघानिया सगळं बिल उचलणार आहे. आमचा सगळा खर्च आज संजय सिंघानियांकडून आहे. अरे भाई कचोरी येतच नाही. अरे दाबेली अजून हळद सुरू व्हायला वेळ आहे असं कुंदन म्हटलं आहे. तोपर्यंत आम्ही पेट पूजा करून घेतोय. तर आता मी पोहोचलो आहे लॉन्सला, शुभेच्छा लॉन्सला. आणि हे आहे फैल आणि गायकवाड. नवरा मुलगा बघा घेऊन आलाय बघ गाड्या. प्रॅक्टिस होऊन जाऊ दे. तुला एक दोन वाक्यात बोलायचंय. कुंदन तुला पुढच्या वैवाहिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मराठी जमणार नाही का तुम्हाला एवढं? लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्न झालंयच नाही. लग्न पंधरा 20 मिनिटं लागतील तिकडे. नाही काम करता काय तिथे लॉजला एक रूम आहे, त्याच्यात चेंज करता. संडास सगळं करायचं. चार्जर भी ले चार्जर आना. रत्नागिरी से घर है संजय सिंघानीचं हमाल सिंघानिया झालं. बाकी आहे, पण पोरं इकडे जेवणासाठी लाईन लागून उभे राहिल्यात. आय थिंक जेवणाची व्यवस्था आधी आहे, मग नंतर हळद आहे. पण घेऊया आपण काहीतरी. त्यांच्या हळदीचा मेनू आहे पाटवडी रस्सा आणि शिरा आणि वरण भात आहे. मावशे
केस पण राहिले. रिच्युअल रिच्युअल. लवकर इकडे 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 इकडे. कुंदनची हळद. चेंगडा बोले. संबळ का? संबळ. आणि त्याला हेच ना सनई आहे का? नाही त्यांना विचार, ते सांगतील. ते कू आहे कू. काका याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? सूर. 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 आणि ती वाली ती पण ती सूर. पण सूर. सनई म्हणायची. सनई. सूर सनई संबळ. आम्ही कुंदनच्या हळदीवरून आलो आहे आणि पूर्ण हळदीने माखले, त्याच्यामुळे आता आंघोळ करावी लागणार आहे. पण इथे कुंदनने चांगली सोय केली आमची राहायची वगैरे, मजा येते. आणि हळद पण खूप छान झाली आणि थोडं पारंपरिक वाद्य वगैरे वाजवत होतं, म्हणजे सूर सनई आणि संबळ होतं आणि लोक छान फेर धरून नाचत होते, तर ते बघायला खूप मजा आली. उद्या लग्न आहे त्याच्यामुळे सध्या सगळे आराम करत आहेत मस्त आंघोळ वगैरे करून. पण नाशिकमध्ये छान वाटतं आहे. नाशिकची पहिलीच हळद एक्सपिरियन्स केली आहे, पण मजा आली.